म्हणजे दुसरे दोन माझे आमदार मित्र जे आहेत ह्यांच्याबद्दल जरा दोघांची भाषणं झाली आणि मी जरा दोघांच्या भाषणामुळे नाराज झालो. म्हणजे आपले संतोष दानवे पाटील असतील, नारायण कुचे साहेब असतील, यांनी सगळं सांगितलं, राजे असे, राजे तसे, राजे कमी बोलतात, जास्त काम करतात, हे ते. या दोघांनी पण सांगितलं नाही की राजे आमचे मित्र आहेत. मग मंत्री नंतर झालोय, आधी आमची मैत्री होती. हे मंत्र्याच्या नादामध्ये मैत्री विसरले, हे जरा चुकीचं काय. त्यामुळे जरा नाराज झाला. आता 25 कोटीतले 5 कोटी कापतो. म्हणजे आता माझी ही विधानसभेची 5वी टर्म आहे. म्हणजे 5वी पण मी याच्यामध्ये मी काम, माझ्या वडिलांनंतर ते वारल्यानंतर मी उभा राहिलो आणि आता ही 5वी आहे. आम्ही भाजपमध्ये तसा मी थोडा नंतर आलो. पूर्वी राष्ट्रवादीत होतो, 3 टर्म राष्ट्रवादीतनं आमदार झालो. नंतर देवेंद्रजींचं हे नेतृत्व, त्यांचं व्यक्तिमत्व, अगदी आम्ही विधानसभेमध्ये भेटायचो, बोलायचो, ते बोलायचे. म्हणजे एक आकर्षण होतं त्यांच्या नेतृत्वाबद्दल. एक जो आपण म्हणतो ना की काही व्यक्तींबद्दल आपल्याला ओढा असतो, काही नेते मंडळींबद्दल आपल्याला एक आकर्षण असतं. तसं मला देवेंद्रजींच्या बद्दल, त्यांच्या कामाबद्दल आणि एकंदर त्यांचं वागणं, बोलणं आणि त्यांचा अभ्यास, सगळ्याबद्दल मला आकर्षण होतं. आणि त्यामुळे मी निर्णय घेतला, राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आलो, भाजपमध्ये आमदार झालो आणि आमची मैत्री तिघांची तेव्हापासून आमची जुळली. आणि संतोष दानवे पाटील साहेब आता माझे सगळे मित्र आहेत म्हटल्यावर हुशार असणार सगळे मित्र. आणि आत्ताच मला वाटते लोणीकर साहेबच म्हणले की संतोष दानवे पाटील साहेब हुशार आहेत. ते खरंच आहे. आता आमची मैत्री तशी 10 वर्ष, आता मलाच भाजपमध्ये 10 वर्ष झाली. आमची मैत्री 10 वर्षाची तरी आहे. आता 10 वर्षामध्ये आता पहिल्यांदा मला मतदारसंघात बोलवले, ते पण कधी मंत्री झाल्यानंतर. हे म्हणतात राजे आले नाहीत, राजे यायचा विषय नव्हता. साहेबांनीच आम्हाला बोलवलं नाही, त्यामुळे येणार कुठनं असा विषय. आता बोलवलंय म्हटल्यावर थोडा आता कार्यक्रमांमुळे उशीर झाला. त्यामुळे आता काय हातावर पाणी घालतात का तसंच पाणी पाजून पाठवून देतात माहीत नाही. आता बघूया थोड्या वेळानंतर कार्यक्रम झाल्यानंतर काय सांगतात. आमचे दुसरे आता नारायण कुचे साहेब पण मित्रच आहेत आमच्या. आपल्या गप्पा गोष्टी मोकळ्या सगळ्या आमच्या चालू असतात विधानसभेमध्ये. आता त्यांनी लग्नाला बोलवले, तर त्यांच्या पण मतदारसंघात मी म्हणण्यापेक्षा आता पैसे दिले, मी काय दिले नाहीत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला दिले, मी यांना दिले. तर आपलं सगळी ताकद जी आहे ती तिथं आहे. तुमची, माझी, इथं स्टेजवर बसलेल्यांची, आपली सगळी ताकद ही देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं आज एवढा मोठा नेता आपल्या मागं आहे, एवढी ताकद आपल्या नेत्याची आहे की कार्यकर्त्यासाठी, पदाधिकाऱ्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी काही करायची वेळ आली तरी करण्याची ताकद आणि क्षमता देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आहे. हे आपण सगळ्यांना माहीत आहे आणि सगळ्यांनी हे लक्षात ठेवा. त्यामुळं अडचणी आहेत, ज्याचा उल्लेख लोणीकर साहेबांनी केला की लाडक्या बहीण योजनेमुळे अडचणी आहेत, वीज आपण मोफत देतोय त्याच्यामुळं काही थोडंफार उत्पन्न कमी होतं, या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे जरी असलं तरी याच्यातून कर्जमाफीचा निर्णय करून PWDला प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 25-25 कोटी रुपये देऊन आज सरकारचं सगळं कामकाज जे आहे